नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, MPSC गाईड या यूट्यूब चॅनलवर मी अर्जुन आपले स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण संविधानाचे सर्व भाग, अनुसूच्या आणि संविधानाला असलेली पुरवणी म्हणजेच अपेंडायसेस यांचा अभ्यास करणार आहोत। त्याचबरोबर प्रत्येक घटकाच्या शेवटी परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात यांचाही अभ्यास करणार आहोत। तर आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात संविधानाच्या भागांपासून। मित्रांनो, 26 जानेवारी 1950 या रोजी भारताची राज्यघटना अंमलात आली। त्यावेळेस एकूण 22 भाग होते आणि 8 अनुसूच्या होत्या। काळानुरूप यामध्ये बदल होत गेला आणि आजच्या डेटला त्यामध्ये 25 भाग आणि 12 अनुसूचींचा समावेश आहे। तर सुरुवातीला आपण राज्यघटनेतील भागांचा अभ्यास करूया। भाग पहिला हा संघ आणि त्याचा भूप्रदेश यांच्याशी संबंधित आहे। मित्रांनो, भाग आणि त्यांच्याशी संबंधित कलमांचा देखील मी इथे समावेश केलेला आहे, तो काळजीपूर्वक लक्ष देऊन पहा आणि ऐका। ह्या भागामध्ये संघ आणि त्याच्याशी संबंधित राज्ये, राज्यांची नावे, त्यांची सीमा कशी बदलणे, नवीन भूप्रदेश भारतामध्ये कसा समावेश करणे ह्या संबंधीच्या तरतुदी या पहिल्या भागामध्ये दिलेल्या आहेत। दुसरा भाग हा नागरिकत्वाशी संबंधित आहेत। कलम 5 ते 11 या भागाअंतर्गत येतात। तर भारताचं नागरिकत्व कसं मिळवलं जातं, कोणत्या बेसिसवर मिळवलं जातं आणि कोणत्या बेसिसवर ते रद्द देखील होऊ शकतं। त्याचबरोबर नागरिकत्व बहाल करण्याचा हक्क कोणाला आहे, जसं संसदेला, भारताच्या संसदेला हा नागरिकत्व हक्क बहाल करण्याचा अधिकार आहे। तर अशा संबंधीच्या तरतुदी ह्या भाग 2 अंतर्गत येतात। भाग 3 हे मूलभूत अधिकारांशी संबंधित आहेत। कलम 12 ते 35 हे भाग 3 अंतर्गत येतात। ह्यामध्ये एकूण 6 मूलभूत अधिकारांचा समावेश केला गेलेला आहे। 6 मूलभूत अधिकारांचा समावेश यामध्ये केला गेलेला आहे। भाग 4 हे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे म्हणून ओळखला जातो। या अंतर्गत कलम 36 ते कलम 51 येतात। यामध्ये शासनाने, मग तो केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, जनतेच्या कल्याणासाठी कोणकोणत्या प्रकारची कायदे केली पाहिजेत ह्या गोष्टींची तरतूद ह्या भागाअंतर्गत येते। भाग 4A हे मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहेत। आपल्याला माहीतच आहे की मूलभूत कर्तव्ये ही मूळ घटनेमध्ये नसून ती पुढील काळामध्ये घटनेमध्ये समावेश केला गेला। तर कलम 51A हे मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे आणि हा भाग 42वी घटना दुरुस्ती 1976 अंतर्गत राज्यघटनेमध्ये समाविष्ट केला गेला। राज्यघटनेच्या भागामध्ये 5वा क्रमांक लागतो, म्हणजेच 5वा भाग हा केंद्र शासनाशी संबंधित आहे। कलम 52 ते 151 अंतर्गत भाग 5चा उल्लेख केला जातो। भाग 6 मध्ये राज्य सरकारांचा उल्लेख आहे। यामध्ये राज्य सरकार आणि त्याच्याशी संबंधित संस्थांचा समावेश होतो। कलम 152 ते 237 हे या 6व्या भागाअंतर्गत येतात। यानंतरचा भाग येतो 8व्या क्रमांकाचा। मित्रांनो, इथे 7व्या क्रमांकाचा भाग नाही आहे, ह्या गोष्टीची नोंद घ्या, कारण भाग 7 हा 1956च्या 7व्या घटना दुरुस्तीनुसार काढला गेला। भाग 7 हा कशाशी संबंधित होता, तर तो संबंधित होता पार्ट B स्टेट्स ह्या संज्ञेशी। आता हे पार्ट B स्टेट्स म्हणजे काय, तर भारत 1947ला स्वतंत्र झाला आणि 1950 मध्ये भारताची राज्यघटना अंमलात आली। मात्र त्यावेळेस आज जी काही आपली राज्य आहेत त्या प्रकारची अशा प्रकारची राज्य नव्हती। तर ते 4 भागामध्ये विभागलं गेलं होतं, पार्ट A स्टेट्स, पार्ट B स्टेट्स, पार्ट C स्टेट्स आणि पार्ट D स्टेट्स म्हणून। आणि ह्यामध्ये वेगवेगळ्या राज्यांचा त्या घटकानुसार समावेश केला गेलेला होता। मात्र पुढे वेगवेगळ्या
बेसिसवर, जसे की भाषिक घटकावर असेल, वेगळ्या राज्यांच्या मागण्या समोर येऊ लागल्या. म्हणून 1953ला SRC स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन म्हणजेच राज्य पुनर्रचना आयोग स्थापला गेला आणि ह्या आयोगाने 1956 रोजी आपला अहवाल सादर केला आणि त्याच वर्षी 1956लाच भारतातील तत्कालीन जेवढे राज्य होते त्या राज्यामध्ये पुनर्रचना करून त्या राज्यांची निर्मिती केली गेली. त्याच घटनादुरुस्तीनुसार म्हणजेच त्याच वर्षीच्या घटनादुरुस्तीनुसार, जी की 7वी घटनादुरुस्ती होती, त्यानुसार हे पार्ट बी स्टेट्स, त्याच्यातले काही स्टेट्स ह्यांना पूर्ण राज्याचा दर्जा दिला गेला आणि जे काही भूप्रदेश होते त्यांना संलग्न अशा राज्यामध्ये जोडलं गेलं. भाग 8 हा केंद्रशासित प्रदेशांशी संबंधित आहे. कलम 239 ते 242 हे भाग 8 अंतर्गत येतात. भाग 9 हे पंचायतीशी संबंधित आहे. कलम 243 अंतर्गत पंचायतीची व्याख्या देखील दिली गेलेली आहे. तर भाग 9 हे 243 ते 243O ह्या कलमापर्यंत पसरलेला आहे. मित्रांनो, भाग 9 हा ज्या वेळेस घटना अंमलात आली त्या मूळ घटनेमध्येच भाग 9चा उल्लेख आहे. मात्र जी ह्या अंतर्गत येणारी कलमे आहेत 243A-B पासून O पर्यंत, तर ही कलमे घटनादुरुस्ती क्रमांक 73 नुसार 1992 मध्ये जोडल्या गेली. म्हणून 73वी घटनादुरुस्ती ही पंचायत राजशी संबंधित आहे असेही म्हटले जाते. त्यानंतरचं भाग येतं 9A, जे की नगरपालिकेशी संबंधित आहे. हा भाग 1992च्या 74व्या घटनादुरुस्तीनुसार जोडला गेलेला आहे. ह्या अंतर्गत 243P पासून 243ZG पर्यंतची कलमे येतात. 243P ते 243Z, मग ZA, ZB, ZC अशा प्रकारे ZG पर्यंतची कलमे. ह्यानंतरचा भाग येतो 9B, जे की सहकारी संस्थेशी म्हणजेच कोऑपरेटिव्ह सोसायटीजशी संबंधित आहेत. ह्या भागाचा समावेश 2011च्या 97व्या घटनादुरुस्तीनुसार केला गेला. ह्या भागाअंतर्गत 243ZH ते 243ZT ह्या कलमांचा समावेश होतो. भाग 10 हे अनुसूचित आणि आदिवासी क्षेत्रांशी संबंधित आहेत. राज्यपाल किंवा गरज पडल्यास राष्ट्रपती वेळोवेळी एखाद्या क्षेत्राला अनुसूचित क्षेत्र किंवा आदिवासी क्षेत्र म्हणून जाहीर करतात. तर हे जे अधिकार आहेत आणि ह्या अधिकारांचा वापर राष्ट्रपती किंवा राज्यपाल कशा प्रकारे करू शकतात, कोणत्या निकषांना धरून करू शकतात, हे ह्या भागाअंतर्गत येतं. ह्यामध्ये 244 ते 244A ह्या कलमांचा समावेश होतो. भाग 11 हे केंद्र आणि राज्य यांच्यामधील संबंध दर्शवतं. ह्या अंतर्गत 245 ते 263 ह्या कलमांचा समावेश होतो. ह्या भागाला अशा प्रकारेही लक्षात ठेवता येईल की 11 म्हणजे 1-1 म्हणजे 1-to-1 रिलेशन आहे. केंद्र आणि राज्य यांचं 1-to-1 रिलेशन आहे. मित्रांनो, ह्या भागांची नावे, त्यांच्याशी संबंधित कलमे देखील आपल्याला माहिती हवीत. तुम्ही कशा प्रकारे लक्षात ठेवता हे महत्त्वाचं नाही, पण महत्त्वाचं हे आहे की ती गोष्ट तुमच्या लक्षात राहिलीच पाहिजे. ह्यावरच आपले मार्क्स अवलंबून आहेत. राज्यघटनेचा भाग 12 हा वित्त, मालमत्ता, करारनामे व खटले यांच्याशी संबंधित आहेत. 280 हे कलम जसं वित्त आयोगाचं आहे तेच वित्त आयोग हा भाग 12 अंतर्गत देखील येतो. ह्या भागाअंतर्गत कलम 264 ते 300A पर्यंतच्या कलमांचा ह्यामध्ये समावेश होतो. 300A हे संपत्तीच्या हक्काशी संबंधित आहे, जे की आधी मूलभूत हक्क होतं आणि नंतर तो कायदेशीर हक्क केला गेला. यापुढील भाग आहे भाग 13. ह्यामध्ये व्यापार, वाणिज्य आणि भारतीय भूप्रदेशांतर्गत व्यवहार यांचा समावेश होतो.
दोन राज्यामधील व्यापार किंवा व्यापाराशी संबंधित व्यवहार असेल किंवा केंद्र आणि राज्य ह्यामधील व्यापार किंवा व्यापाराशी संबंधित जे काही व्यवहार असतील त्या व्यवहारांचा या भागाअंतर्गत समावेश होतो. कलम 301, 307 ह्या अंतर्गत समाविष्ट केले गेलेले आहेत. भाग 14 हे केंद्र आणि राज्याअंतर्गत सेवा ह्यांच्याशी संबंधित आहे. जे आज आपण UPSC असेल किंवा राज्यांचे लोकसेवा आयोग असतील, उदाहरणार्थ आपलं MPSC, तर ह्या सेवा ह्या भाग 14 अंतर्गत येतात. 308 कलम 308 ते 323 हे ह्या भागाअंतर्गत समाविष्ट केले गेलेले आहेत. केंद्र स्तरावरील तसेच राज्यस्तरावरील लोकसेवा आयोग मग ते कोणत्या भरत्या करतील, जसे राज्यशासन जागांची निवड, नेमक्या किती जागांची निवड करायची हे आयोगाला कळवतं आणि आयोग मग वेगवेगळ्या निकषावर, उदाहरणार्थ परीक्षांच्या आधारे किंवा इतर निकषांवर उमेदवारांची निवड करतात आणि ठरवतात की ह्या केंद्राच्या किंवा राज्यांच्या सेवेमध्ये कोणते लोक येतील किंवा कोणते नागरिक येतील. भाग 14A हे लवाद म्हणजेच ट्रिब्युनल्स यांच्याशी संबंधित आहेत. 42वी घटना दुरुस्ती 1976 अंतर्गत ह्या भागाचा समावेश केला गेलेला आहे. ह्या भागाअंतर्गत दोनच कलमे येतात, 323A व 323B. भाग 15 अंतर्गत निवडणुकांचा समावेश होतो. ह्यामध्ये निवडणूक आयोग त्याचबरोबर वेगवेगळ्या आपल्या देशामध्ये ज्या वेगवेगळ्या स्तरावर निवडणुका होतात, उदाहरणार्थ राष्ट्रपतीची निवडणूक असेल, उपराष्ट्रपतीची निवडणूक असेल, त्याचबरोबर राज्यसभेच्या सदस्यांची असेल किंवा लोकसभेच्या सदस्यांची निवडणूक असेल किंवा राज्यस्तरावर विधिमंडळातील सदस्यांची निवडणूक असेल, तर हे निवडणूक घेण्याचं काम निवडणूक आयोग करतं. तर त्याच्याशी संबंधित ज्या काही तरतुदी आहेत त्या भाग 15 अंतर्गत येतात. कलम 324 ते 329A ह्या अंतर्गत भाग 15 अंतर्गत ह्या कलमांचा समावेश केला गेलेला आहे. भाग 16 हे काही प्रवर्गांसाठी विशेष तरतुदी दर्शवतं. आपण जाणतोच की भारतामध्ये वेगवेगळ्या स्तरावर सामाजिक तसेच आर्थिक विषमता पसरलेली आहे. त्यामुळे काही प्रवर्गांना विशेष सवलती बहाल कराव्या लागतात. तर त्या प्रवर्गांचा समावेश भाग 16 अंतर्गत येतो. ह्यामध्ये कलम 330 ते 342 यांचा समावेश होतो. भाग 17 मध्ये कार्यालयीन भाषा म्हणजेच ऑफिशियल लँग्वेजेस यांचा समावेश आहे. ह्या अंतर्गत कलम 343 ते 351 यांचा समावेश होतो. भाग 18 हे आणीबाणीशी संबंधित आहे. देशामध्ये 3 प्रकारच्या आणीबाणी लावल्या जाऊ शकतात. राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय आणीबाणी, राज्यस्तरावर राज्य आणीबाणी किंवा प्रेसिडेंट्स रूल ज्याला राष्ट्रपती राजवट म्हणतो, आणि तिसऱ्या प्रकारची आणीबाणी आहे वित्तीय आणीबाणी. तर ह्या अंतर्गत कलम 352 ते कलम 360 ह्यांचा समावेश होतो. भाग 19 हे संकीर्ण आहे. ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या दिल्या गेलेल्या आहेत. उदाहरणार्थ अँग्लो इंडियनची व्याख्या किंवा कलम ह्याची व्याख्या किंवा हायकोर्ट म्हणजे नेमकं काय ह्याची व्याख्या किंवा टॅक्स म्हणजे नेमकं काय ह्याची व्याख्या किंवा अनुसूची म्हणजे काय किंवा संविधानाचा भाग म्हणजे काय किंवा शेड्यूल्ड कास्ट म्हणजे काय किंवा शेड्यूल्ड ट्राईब्स म्हणजे काय ह्या गोष्टींची व्याख्या भाग 19 मधील कलम 366 अंतर्गत येते. भाग 20 हे घटनादुरुस्तीशी संबंधित आहेत. ह्या भागाअंतर्गत फक्त एकच कलम येतं, ते आहे कलम 368. ह्या अंतर्गत थोडक्यात सांगायचं तर 2 प्रकारच्या घटनादुरुस्त्यांचा कलम 368 अंतर्गत संविधानामध्ये उल्लेख केला गेलेला आहे. एक आहे अशी घटनादुरुस्ती जी
संसदेच्या विशेष बहुमताने पारित केली जाते आणि दुसऱ्या प्रकारची घटनादुरुस्ती आहे जी संघराज्य स्वरूपाच्या बदलाशी संबंधित असेल तर विशेष बहुमताबरोबरच किमान निम्म्या राज्यांच्या विधानसभांची संमती घेणे बंधनकारक आहे. यापुढील संविधानाचा भाग आहे भाग 21. ह्यामध्ये तात्पुरत्या संमिश्र आणि विशेष तरतुदींचा समावेश केला गेलेला आहे. ह्या भागाअंतर्गत कलम 369 ते 392 ह्यांचा समावेश होतो. मित्रांनो, ऑगस्ट 2019 आपल्या संसदेने जम्मू काश्मीरला दिलेला विशेष राज्याचा दर्जा हा काढून घेतला. तर तो जो बदल केला गेला तो भाग 21 अंतर्गत येतो. कारण ह्या भागाअंतर्गतच कलम 370चा उल्लेख संविधानामध्ये आढळतो. भाग 22वा आणि आपल्या संविधानाचा शेवटचा भाग आहे लघुपदव्या हिंदीमधील अधिकारिक शब्द आणि रद्द करणे. यामध्ये शॉर्ट टायटल्स, लघुपदव्या म्हणजे शॉर्ट टायटल्स, भारत स्वातंत्र्य होण्याच्या आधी काही जे रेप्युटेड लोक होते त्यांना राव बहादर किंवा रायसाहेब किंवा रावसाहेब राजा अशा प्रकारच्या पदव्या दिल्या गेल्या होत्या ब्रिटिशांद्वारे. मात्र भारत स्वतंत्र झाला आणि आपण कायद्यासमोर सर्व समान असतील हे तत्त्व अवलंबलं. त्यामुळे ह्या सर्व पदव्या ह्या समाप्त केल्या गेल्या. तर ती जी समाप्ती आहे ती ह्या भागाअंतर्गत येते. ह्यामध्ये शब्द आहे रद्द करणे. आपल्याला माहीतच आहे की संसद गरजेनुसार देशाशी संबंधित कायदे करते, त्याचबरोबर काही कायदेही रद्दही करते. तर ते रद्द केलेले कायदे ह्या 22व्या भागाअंतर्गत इथे समावेश केला जातो. 22 नंबरच्या ह्या भागाअंतर्गत कलम 393 ते 395 ह्यांचा समावेश होतो. मित्रांनो, इथे एक नोंद घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की नंबरिंग ज्यावेळेस आपण ऑब्झर्व करतो त्यावेळेस 22 असे नंबर दिसतात, पण एकूण भाग मोजले तर ते 25 आहेत. म्हणजेच एकूण 4 वेळा घटनादुरुस्त्या झालेल्या आहेत. एका वेळेस एक भाग काढला गेलेला आहे आणि 3 घटनादुरुस्तीनुसार भागांचा समावेश घटनेमध्ये केला गेलेला आहे. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे देखील महत्त्वाचं आहे की कोणत्या घटनादुरुस्तीनुसार कोणता भाग समाविष्ट केला गेलेला आहे आणि कोणता भाग संविधानातून काढला गेलेला आहे. मित्रांनो, राज्यघटनेच्या भागावर परीक्षेमध्ये नेमके कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे आपण पाहत आहोत. प्रश्न अशा प्रकारचा विचारला जाऊ शकतो. जोड्या लावा टाईप प्रश्न येऊ शकतो. जसे की एका कॉलममध्ये तुम्हाला भागांचा नंबर दिलेला असेल, पहिला भाग, दुसरा भाग अशा प्रकारे, आणि दुसऱ्या कॉलममध्ये तो भाग कशाशी संबंधित आहे हे दिला गेलेला असेल आणि मग आपल्याला जोड्या जुळवाव्या लागतील. आताच आपण बघितल्याप्रमाणे दुसऱ्या प्रकारचा प्रश्न कशा प्रकारे विचारला जाऊ शकतो. आताच आपण पाहिलं की काही भाग हे घटनादुरुस्तीनुसार समाविष्ट केले गेलेले आहेत आणि काही भाग हे काढले गेलेले आहेत. तर त्यावर प्रश्न कशा प्रकारे विचारला जाऊ शकतो. उदाहरणार्थ भाग 4A पहा. 42व्या घटनादुरुस्तीनुसार 4A ह्या भागाचा समावेश केला गेला आहे. त्याचबरोबर भाग 9A, 9B आणि भाग 14A ह्यांचा देखील समावेश केला गेलेला आहे. हे भाग कधी म्हणजेच कोणत्या वर्षी समाविष्ट केले गेले हे देखील महत्त्वाचं ठरतं. अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हा पॉईंट देखील महत्त्वाचा ठरतो. मित्रांनो, यानंतर आपण येऊया भारताच्या संविधानामध्ये समाविष्ट असलेल्या अनुसूचीवर. आपल्याला माहीतच आहे की संविधानाच्या सुरुवातीला घटनेमध्ये एकूण 8 अनुसूच्या होत्या आणि वेळोवेळी त्यात बदल केला गेला आणि आजच्या डेटला
एकूण 12 अनुसूच्या आहेत. तर अनुसूच्या आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. पहिली अनुसूची ही राज्यांची केंद्रशासित प्रदेशांची नावे आणि त्यांच्या अधिकार कक्षा यांच्याशी संबंधित आहेत. आजच्या 2020मध्ये एकूण जी राज्य आहेत त्याचप्रकारे जी केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांची नावे आणि त्यांचं एरिया वाईज एक्सटेन्शन किती प्रमाणात आहे ह्याचा उल्लेख ह्या शेड्यूल 1 मध्ये केला गेलेला आहे. अनुसूची 2 ही वेतनाशी संबंधित आहेत. वेतन, भत्ते आणि विशेषाधिकार. तर हे कोणाकोणाला दिल्या गेलं किंवा दिल्या जातं हे देखील महत्त्वाचं ठरतं. तर अनुसूची 2 अंतर्गत कोणाकोणाला वेतन आणि विशेषाधिकार मिळतात तर ते आहेत राष्ट्रपती, राज्यांचे राज्यपाल, लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, राज्यसभेचे सभापती आणि उपसभापती, विधानसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती आणि उपसभापती, सुप्रीम कोर्ट व हायकोर्टाचे न्यायाधीश आणि नियंत्रक व महालेखापरीक्षक म्हणजेच कॅग. यापुढील अनुसूची आहे अनुसूची क्रमांक 3 जी शपथेशी संबंधित आहे. म्हणजे ह्या अनुसूची अंतर्गत पुढील व्यक्ती हे शपथ घेतात. आता ते कोण घेतात ते आपण पाहूया. त्यामध्ये आहेत केंद्रीय मंत्री, राज्य सरकारातील मंत्री, संसदेचे सदस्य, संसद निवडणुकीसाठीचे उमेदवार म्हणजे जे लोक इलेक्शनला उभे राहतात त्यांना देखील एक शपथ लिहून द्यावी लागते. तर ती शपथ ह्या अनुसूची अंतर्गत येते. त्याचबरोबर विधिमंडळाचे सदस्य जे आमदार म्हणून निवडले गेलेले आहेत ते लोक आमदार होण्याच्या आधी म्हणजेच त्या सभागृहाचे सदस्य होण्याआधी त्या सभागृहामध्ये जाऊन शपथ घेतात. तर ती शपथ देखील ह्या अनुसूची अंतर्गत येते. त्याचबरोबर विधिमंडळ निवडणुकीसाठीचे उमेदवार म्हणजेच आमदार म्हणून निवडून येण्यासाठी जे उमेदवार उभे राहतात त्यांना देखील शपथ घ्यावी लागते. ती शपथ अनुसूची 3 अंतर्गत येते. त्याचबरोबर सुप्रीम कोर्ट व हायकोर्टचे न्यायाधीश आणि नियंत्रक व महालेखापरीक्षक. मित्रांनो, अनुसूची 2 आणि अनुसूची 3 ह्यामध्ये आपल्याला कदाचित कन्फ्युजन होऊ शकेल. जसे की अनुसूची 2 ही वेतनाशी संबंधित आहे का शपथेशी संबंधित आहेत. मी अभ्यास करताना सुरुवातीला मला हे कन्फ्युजन होत होतं. तर लक्षात असं ठेवता येईल की आपल्या इकडचे जे राजकारणी असतील किंवा सिस्टीममध्ये काम करणारे लोक असतील ते आधी पैशाला महत्त्व देतात आणि नंतर दुसऱ्या कोणत्या गोष्टी घेतात. इवन त्यांना शपथ जरी घ्यायची असेल तर आधी ते पैशाला महत्त्व देतील. म्हणजे आधी ते वेतन घेतील आणि त्याच्यानंतरच मग शपथ घेतील. त्याच्यामुळे अनुसूची 2 व अनुसूची 3 तुम्ही ह्या प्रकारे लक्षात ठेवू शकता. अनुसूची 4 ही राज्य व केंद्रशासित प्रदेश यांच्या राज्यसभेतील जागा यांच्याशी संबंधित आहेत. मित्रांनो, इथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी की जवळपास सर्वच राज्यांना राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व आहे, मात्र सर्वच केंद्रशासित प्रदेशांना राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व नाही. अशाच केंद्रशासित प्रदेशांना राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व आहे जिथे विधानसभा आहे. जसे की सध्याचं जम्मू काश्मीर असेल किंवा पॉंडिचेरी असेल किंवा दिल्ली असेल. अनुसूची 5 ही अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जमाती यांच्या प्रशासन व नियंत्रणासंबंधीशी संबंधित आहेत. ह्या अंतर्गत एकूण 9 राज्यांचा समावेश आहे. ती 9 राज्ये अशी आंध्र प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा आणि राजस्थान. अनुसूची 6 अंतर्गत 4 राज्यांचा समावेश आहे. ह्या राज्यामधील आदिवासी क्षेत्रांचे प्रशासन कसे करायचं हे ह्या अनुसूची अंतर्गत दिल्या गेलेलं आहेत. ती राज्य आहेत आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम. AMTM म्हणून तुम्ही
ह्याला लक्षात ठेवू शकता। अनुसूची 7 ही सूची यांच्याशी म्हणजेच लिस्ट यांच्याशी संबंधित आहेत। ह्यामध्ये 3 प्रकारच्या सूचींचा समावेश होतो, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची। मित्रांनो, हा क्रम तुम्हाला लक्षात ठेवता आला तर त्या अंतर्गत किती विषय येतात हे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सोपं होईल आणि एक्झाममध्ये तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही। तर केंद्र सूची अंतर्गत 100 विषय, राज्य सूची अंतर्गत 61 विषय आणि समवर्ती सूची अंतर्गत 52 विषयांचा समावेश होतो। 100, 61, 52 हा आकडा तुम्हाला पाठ करून ठेवावा लागेल। जसे की एखाद्या आवडत्या व्यक्तीचा तुम्ही मोबाईल नंबर लक्षात ठेवता, त्याच प्रकारचा हा आकडा देखील तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल, कारण इथे मार्काशी आपला संबंध आहे। 2 मार्काने तुमचा रिझल्ट येऊ शकतो किंवा रिझल्ट जाऊ शकतो। इथे आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की 42व्या घटनादुरुस्तीनुसार राज्य सूचीमधील काही विषय हे समवर्ती सूचीमध्ये टाकले गेले। म्हणजेच मुळात राज्य सूचीमध्ये जास्त विषय होते, तर आधी किती विषय होते हे बघूया। म्हणजेच 7व्या अनुसूचीमध्ये बदल होण्याआधी केंद्र सूचीत 97, राज्य सूचीत 66 आणि समवर्ती सूचीत 47 विषयांचा समावेश होता। नंतर बदल केला गेला आणि आजच्या डेटला केंद्र, राज्य, समवर्ती या सूचीमध्ये 100, 61, 52 असे विषय आहेत। अनुसूची 8 ही भाषांविषयी संबंधित आहेत। ह्या अनुसूची अंतर्गत एकूण 22 भाषा आहेत। मुळात 14 भाषा होत्या, पण वेगवेगळ्या घटनादुरुस्तीनुसार भाषा ॲड केल्या गेल्या आणि आज एकूण 22 भाषा ह्या ऑफिशियल लँग्वेज म्हणून देखील ओळखल्या जातात। तर मी इथे त्यांच्याशी संबंधित ती घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी झाली आणि त्या घटनादुरुस्तीनुसार कोणती भाषा ही समाविष्ट केली गेली ते दिलेलं आहे। तुम्हाला हे क्रमानुसार देखील लक्षात ठेवावं लागेल। जसे 21वी घटनादुरुस्ती 1967 नुसार सिंधी भाषा समाविष्ट केली गेली। 71वी घटनादुरुस्ती 1992 नुसार 3 भाषा समाविष्ट केल्या गेल्या। त्यांना मी शॉर्ट फॉर्ममध्ये इथं लिहिलेलं आहे KMN। यांचा अर्थ होतो कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी। 92वी घटनादुरुस्ती 2003 अंतर्गत एकूण 4 भाषांचा समावेश केला गेला। त्यामध्ये BDMS यांचा समावेश होतो। B म्हणजे बोडो, D म्हणजे डोंगरी, M म्हणजे मैथिली आणि S म्हणजे संथाली। तर ह्या भाषा जर लक्षात ठेवायच्या असतील तर एक छोटी ट्रिक मी इथे सांगतोय, ती अशी की सिंधी हे कमीने आणि बदमाश असतात। ह्यानुसार तुम्ही एकूण सर्व भाषा लक्षात ठेवू शकाल। मला इथे कोणत्या समाजाला वगैरे असं दुखवण्याचा माझा बिलकुल उद्देश नाही आहे, पण परीक्षेमध्ये जर तुम्हाला मार्क्स मिळवायचे असतील तर तुम्हाला एनी हाऊ कोणतीही ट्रिक्स बनवून ती लक्षात ठेवावी लागेल। ह्यानंतरची अनुसूची आहे अनुसूची क्रमांक 9, जी जमीन सुधारणा आणि जमीनदारी पद्धत रद्द करण्याशी संबंधित आहे। ही अनुसूची पहिल्या घटनादुरुस्तीनुसार 1951ची जी पहिली घटनादुरुस्ती होती त्यानुसार समाविष्ट केली गेली। यामागील थोडक्यात माहिती जाणून घेऊया की भारत नेमकाच स्वतंत्र झाला होता, मात्र जे जमिनीशी संबंधित तंटे होते ते परंपरागत असून नेहमी डिस्प्युटेड होते, म्हणजे त्यांच्यावर नेहमीच वाद होत राहायचा आणि नेमकं शासनाला त्याच्यावर धोरण ठरवणं हे खूप जिकिरीचं जायचं। आणि जर त्याच्यामध्ये काही बदल केलाच गेला, म्हणजे काही लँड रिफॉर्म्स आणले गेले, तर कोणीतरी उठून सुप्रीम कोर्टात जायचं आणि त्या निर्णयांना चॅलेंज करायचं आणि मग तो निर्णय वर्षानुवर्षे पेंडिंग राहायचा। तर हे न्यायालयाचं स्थगितीकरण टाळण्यासाठी तत्कालीन संसदेने 1951 साली पहिली घटनादुरुस्ती अंमलात आणली, जी जमीन सुधारणा व जमीनदारीशी संबंधित होती।
आणि तिला अनुसूची 9 हे नाव देण्यात आलं. नाव हे अनुसूची ह्या कारणासाठी सुद्धा निर्माण केली गेली की जर सुप्रीम कोर्टामध्ये किंवा एखाद्या न्यायालयात चॅलेंज केलं गेलं तरीही ते त्या न्यायालयाच्या अधिकार कक्षाच्या बाहेर असेल, म्हणजे न्यायालय त्या कायद्यांवर निर्णय देणार नाही. मात्र पुढे 2007मध्ये IR कोएल्हो वर्सेस स्टेट ऑफ केरला ह्या निवाड्यानुसार सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की अनुसूची 9 मध्ये देखील ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजेच न्यायालयीन पुनर्विलोकन होऊ शकतं. सध्या आपण ऐकतोच की बरीच राज्ये ही आरक्षणाशी संबंधित समस्यांचा सामना करत आहेत. जिथे कुठे एखाद्या समाजाला आरक्षण दिलं गेलं तर तेथे लगेच मागणी उठते की एखादा कायदा आणा आणि त्याला अनुसूची 9 मध्ये टाकून द्या, म्हणजे मग झाले मोकळे. तर तसं होता कामा नये, कारण अनुसूची 9 अंतर्गत जे काही कायदे येतील ते देखील न्यायालयीन पुनर्विलोकनास पात्र असतील, म्हणजेच त्यांच्यावर न्यायालय विचार करू शकतो, त्याच्यावर निर्णय घेऊ शकतो, त्या निर्णयांना स्थगिती देखील देऊ शकतो. तर अनुसूची 9 मध्ये एकूण जवळपास 282 कायदे किंवा अधिनियमांचा समावेश होतो. अनुसूची 10 ही पक्षांतर बंदीशी संबंधित आहे. 1985च्या 52व्या घटना दुरुस्तीनुसार ह्या अनुसूचीचा समावेश केला गेला. पक्षामध्ये फूट पडणे किंवा एखादा सदस्य पक्षांतर करत असेल, इंटेन्शनली असेल, तर ते पक्षांतर रोखणे जेणेकरून पक्षामध्ये फूट पडणार नाही आणि एकंदरीतच जी काही शासन व्यवस्था आहे तिच्यामध्ये समतोल राखला जाईल. सदस्य हा ज्या पक्षाच्या नावावर निवडून आलेला आहे त्या पक्षाशीच एकनिष्ठ राहील, अशा प्रकारच्या गोष्टींचा विचार करून हे अनुसूची आणली गेली. अनुसूची 11 ही पंचायती अधिकार व त्यांच्या जबाबदाऱ्या यांच्याशी संबंधित आहे. 1992च्या 73व्या घटना दुरुस्तीनुसार ही अनुसूची याच्यामध्ये समाविष्ट केली गेली. कलम 243G नुसार पंचायतींना अधिकार भेटतात. अनुसूची 12 ही नगरपालिकांच्या अधिकार आणि त्यांच्या जबाबदाऱ्या ह्यांच्याशी संबंधित आहेत. 1992च्या 74व्या घटना दुरुस्तीनुसार ह्या अनुसूचीचा समावेश केला गेला. कलम 243W ह्या अंतर्गत नगरपालिकांना त्यांचे अधिकार मिळतात. तर मित्रांनो, आता आपण पाहूया की अनुसूचीवर परीक्षेमध्ये नेमकं कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याआधी इथे जाणून घेऊया की ही जी शेवटचे 4 अनुसूची आहेत, अनुसूची क्रमांक 9, 10, 11 आणि 12 हे संविधान अंमलात आल्याच्या नंतर समाविष्ट केल्या गेलेल्या आहेत, म्हणजे ह्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर प्रश्न असाही विचारला जाऊ शकेल, तो जोड्या लावाच्या संदर्भात असू शकतो की एका कॉलममध्ये तुम्हाला अनुसूची दिलेली असेल, अनुसूची 1, 2, 3 अशा प्रकारे, आणि दुसऱ्या कॉलममध्ये ती अनुसूची कशाशी संबंधित आहे ह्या तरतुदी दिल्या असतील आणि मग ते शोधावं लागेल. प्रश्न अनुसूची 5 आणि अनुसूची 6 ह्यावर येऊ शकतो, कारण ह्या अनुसूची बऱ्याच वेळेस गोंधळात टाकणाऱ्या आहेत आणि ज्या काही सियाकच्या किंवा यशदाच्या परीक्षा होतात ह्यामध्ये देखील ह्या अनुसूची क्रमांक 5 आणि 6 बऱ्याच वेळेस विचारला गेलेला आहेत. त्याचबरोबर ह्या अनुसूची अंतर्गत जी नावे मी आधी सांगितली, म्हणजे अनुसूची 5 अंतर्गत कोणती राज्ये येतात किंवा अनुसूची 6 अंतर्गत कोणती राज्ये येतात, ह्या राज्यांची नावे आपल्याला माहिती हवी. मित्रांनो, अनुसूची 8 मधील भाषांची नावे देखील तेवढीच महत्त्वाची आहेत. प्रश्न यावर अशा प्रकारे विचारला जाऊ शकेल की ABCD ह्या ऑप्शनमध्ये आपल्याला 4 भाषांची नावे दिलेली असेल आणि अनुसूची 8 अंतर्गत कोणती भाषा यामध्ये येते किंवा कोणती भाषा यात येत नाही, अशा प्रकारचाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. मित्रांनो, अनुसूची 2 आणि 3 ही देखील तेवढीच महत्त्वाची आहे.
अनुसूची 2 अंतर्गत काही पदाधिकाऱ्यांची नावे येतात, त्याचबरोबर अनुसूची 3 मध्येही पदाधिकाऱ्यांची नावे आहेत, तर ही नावे आपल्याला माहिती पाहिजेत। जसे की ऑप्शनमध्ये दिलेलं असेल, काही पदांची नावं दिलेली असेल, उदाहरणार्थ शेड्यूल 2 म्हणजे अनुसूची 2 नुसार कोणाकोणाला वेतन दिल्या जातं हे त्या ऑप्शनमधून आपल्याला निवडायचं असेल, किंवा कोणाला दिल्या जात नाही अशा प्रकारचाही प्रश्न येऊ शकतो। त्याचबरोबर अनुसूची 3 नुसार कोण कोण शपथ घेतं किंवा कोण कोण शपथ घेत नाही अशा प्रकारचाही प्रश्न विचारला जाऊ शकतो। मित्रांनो, आजचा शेवटचा घटक आहेत अपेंडायसेस म्हणजेच पुरवण्या। संविधानाला लागून काही पुरवण्या देखील जोडल्या गेलेल्या आहेत। एकूण पुरवण्यांची संख्या 5 आहे। त्यापैकी सुरुवातीच्या 2 पुरवण्या ह्या जम्मू काश्मीरशी संबंधित आहेत। पुरवणी क्रमांक 1 ही द कॉन्स्टिट्यूशन ॲप्लिकेशन टू जम्मू अँड काश्मीर ऑर्डर 1954 ह्याच्याशी संबंधित आहेत। म्हणजेच 1954ला जम्मू काश्मीरची घटना अंमलात आली होती। आपल्याला माहीतच आहे की सध्या जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढला गेल्यामुळे जम्मू काश्मीर हे पूर्ण राज्य पूर्णतः भारतीय संविधानाअंतर्गत येतं। मात्र त्याआधी कलम 370 अंतर्गत जम्मू काश्मीरला विशेष असा दर्जा होता आणि त्या दर्जानुसार म्हणजेच कलम 370 नुसार जम्मू काश्मीरची स्वतःची अशी राज्यघटना होती। तर ती घटना ह्या पुरवणी क्रमांक 1 अंतर्गत जोडली गेली होती। पुरवणी क्रमांक 2 देखील जम्मू काश्मीरशीच संबंधित आहेत। रिस्टेटमेंट रेफरिंग टू द कॉन्स्टिट्यूशन्स प्रेझेंट टेक्स्ट ऑफ एक्सेप्शन्स अँड मॉडिफिकेशन्स ॲप्लिकेबल टू द स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीर अशा लांबलचक प्रकारचे हे नाव आहे। एवढं काही टिपमध्ये परीक्षेमध्ये विचारतील असं वाटत नाही, तरी पण लक्षात असू द्या की पुरवणी क्रमांक 1 आणि 2 ही जम्मू काश्मीरशी संबंधित आहेत। 3 क्रमांकची पुरवणी काय म्हणते? एक्स्ट्रॅक्ट्स फ्रॉम द कॉन्स्टिट्यूशन 44th अमेंडमेंट ॲक्ट ऑफ 1978। मित्रांनो, आणीबाणीच्या दरम्यान 42वी घटना दुरुस्ती ही 1976 मध्ये अंमलात आली गेली, जिला त्यावेळेस मिनी कॉन्स्टिट्यूशन असंही म्हटलं गेलं आणि प्रचंड प्रमाणात संविधानामध्ये बदल केला गेला। तर ह्या बदलांना संविधानाला पुन्हा रूप प्राप्त करून देण्यासाठी 1978 मध्ये 44वी घटना दुरुस्ती आणून तत्कालीन जनता सरकारने त्या बदलांना पुन्हा पूर्वीप्रमाणे केलं होतं। तर ती बदल हे ह्या 3ऱ्या पुरवणी म्हणजेच 3ऱ्या अपेंडिक्सनुसार येतं। 4थं अपेंडिक्स म्हणजे 4थी पुरवणी ही 2002च्या 86व्या घटना दुरुस्तीवर आधारित आहेत। 86वी घटना दुरुस्ती ही राईट टू एज्युकेशन म्हणजेच शिक्षणाच्या अधिकाराशी संबंधित आहे, जी एक प्रकारचं मूलभूत हक्क आहे आणि कलम 21A अंतर्गत येतं। 5वी पुरवणी म्हणजेच 5वं अपेंडिक्स हे 88व्या घटना दुरुस्तीशी संबंधित आहे आणि ही घटना दुरुस्ती सर्व्हिस टॅक्स म्हणजेच सेवा कराशी संबंधित आहे। तर मित्रांनो, आपण ह्या 5 प्रकारच्या पुरवण्या पाहिल्या। यावर प्रश्न आलेला नाही पण विचारला जाऊ शकतो। तर मित्रांनो, हा होता आजचा लेक्चर। आपल्याला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आणि आमच्या MPSC गाईड ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर ह्या चॅनलला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा। धन्यवाद।